तर आता आपण पाहतोय की जिल्हा परिषद गटामध्ये आता निवडणूक सुरू आहे. दोन्ही बाजूचे उमेदवार या ठिकाणी आहेत. त्यांची नावं तुम्हाला माहित आहेत? माहित आहेत की. काय नाव आहे त्यांची? माननीय पैलवान अशोक पाटील तात्या हे भाजपचे आहेत आणि अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत. मला सांगा ह्या दोघांमध्ये जर तुलना करायची म्हटलं, अभिजित पाटील महाविकास आघाडी आणि माहिती जे अशोक पाटील. तर या दोघांमध्ये सर्वसामान्यांसाठी किंवा गावच्या विकासासाठी पळणारा व्यक्ती म्हणून कुणाकडे पाहता? म्हणजे मी असं म्हणेल, मी जे बघितलंय, जे अनुभवलंय, ते आमच्या गावाच्या मर्यादित आहे. आता सध्या आमचं गाव पूर्ण बदलून टाकलंय. महिलांना सक्षम, धाडसी बनवलंय. तसंच मला वाटतंय, वैयक्तिक माझं मत, की जर विकास आपल्या गावापुरता मर्यादित नसून पूर्ण आसपासच्या गावातनी, पंचक्रोशीतनी हा बदल झाला पाहिजे. महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिक्षणाच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. आरोग्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. गोरगरिबांच्या समस्या प्रत्येक खेडोपाडी, गावाघरात, गल्लीत जाऊन त्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत. म्हणून माझं सर्वांना मत आहे, की माननीय पैलवान अशोक पाटील तात्या यांना एकमताने विजयी करून सर्वांनी विकास करून घ्यावा.